हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आता वाजलेत 5:30 आणि आज सुट्टीचा दिवस होता, तर आज दिवसभर आरामच केला आणि आता सिटी सेंटरला जातोय. खूप दिवसापासून एक काम राहिलं होतं. माझं जे डुवे आहे त्याला कव्हर घ्यायचं होतं, कारण जे डुवे आहे ते पूर्ण व्हाईट आहे, त्यामुळे ते लवकर खराब होतं. तर खूप दिवसापासून विचार करत होतो की जाऊन घेईन, आणि सलोनीने जे तिचं डुवे आहे तिच्यासाठी ते कव्हर घेतलंय. खूप छान झाले त्याला खूप दिवस, तर म्हणून माझ्या असिस्टंटला मी आज सोबत घेतलंय, सलोनी. तर छान चॉईस वगैरे करेल माझ्या डुवेसाठी. तर आता जाऊया पटकन. बस 6 मिनिटने आहे, बस स्टॉपवरतीच आहे उभा. तर बस आहे आता 6 मिनिटने. तर आता जाऊ पटकन असिस्टंटला घेऊन. तू मी नाही असिस्टंट आहे, तू माझा असिस्टंट. आम्ही बसमध्ये आता ऑलमोस्ट पोहोचलोय सिटी सेंटरला, आणि आता 6 वाजलेत. 7 वाजता सगळे स्टोअर्स बंद होतील. आता आमच्याकडे 1 तास तरी आहे, आम्ही लगेच घेऊ स्टोअरला. आणि अजून 1-2 छोटं मोठं सामान सुद्धा घ्यायचं. हा, जास्त काही नाही, असंच 1-2 वगैरे. मेन आपलं काम डोळ्याचं कव्हर आहे, पण ते आज करायचंच आहे, कारण खूप दिवसापासून आज वेदर मध्ये खरं तर पाऊस दाखवलेला, पण खूप छान ऊन येते. इथून स्पायर दिसतो लांबून पण. ज्या शॉपला पण जाणार आहे पेनिस, ते आता जाताना दिसेलच इथून, पण आपल्याला त्याच्या पुढच्या स्टॉपला उतरायचंय. हा व्ह्यू खूप छान असतो इव्हनिंगचा. इथे जायचंय आता. नाईस, फायनली पोहोचलोय पेनिस. तर इथे क्लोथ्स किंवा बाकी जे काही होम ॲक्सेसरीज वगैरे आहे ते सगळं मिळून जातं. चला इकडे जायचं आहे. जायला द्यायचं असतं ना त्यांना. हो हो. गाईस, तर आता आम्ही डायरेक्ट त्या डुवेवाल्या सेक्शनलाच जातोय, आता लेट होऊन जाईल खूप. आता शोधावं लागेल ते कुठे आहे नक्की, आणि आधी हिला न्यावं लागेल लगेच. चल मला वाटते ह्या साईडला असेल का? हा, समोर दिसतंय. छान आहेत प्लेट्स. ते आता हॅलोवीन येईल ना इथे, हॅलोवीन सीझन साठी आता खूप सारा येईल इथे. कितीची आहे ती प्लेट? काय प्राइस आहे त्याची? ही प्लेटची प्राइस आहे €7, म्हणजे 650 रुपीज इंडिया. हे डेकोरेशन बघ ना, छान आहे. डेकोरेशनचं सामान ते 18 युरोज साठी आहे, हॅलोवीनच्या शेपचं.
छान आहे. छान. आणि हे बाउल्स पण असतात ना. हे 5 युरो इच आहे, म्हणजे 450 पर्यंत एक बाउल. तो बेडिंग सेक्शन जो आहे ते तिकडे आहे. इथे थोडेसे फ्लावर्स वगैरे आहेत, छान वाटतात पण. सगळं आर्टिफिशियलच आहे ना. आर्टिफिशियल आहे. 18 युरोचे हे फ्लावर्स आहेत. हो. दाखव. 4.5 छान आहे. सोलोनी, तू ते डुव्याचं कव्हर कुठून घेतलेलं? मी पण त्यानेच. ओके. तू होतास ना तेव्हा मी घेतलं तेव्हा? मला तर लक्षात नाही, मला आठवत नाही. हे सगळं असं परफ्युम्स खूप सारं आहे होम ॲक्सेसरीज. म्हणजे सगळे परफ्युम्स, कॅन्डल्स वगैरे. बॉटल सेक्शन. मला कव्हर एकदम छान चॉईस करा, पण तुझ्या डुवेसाठी जसं केलंयस तसं. पुढे किड्स आहे का ते? स्टोरेज बॉक्स घेऊ ना, ठीक आहे. कुठे? हा, इथे आहे का? हा, हे बघा, इथेच आहेत, समोरच आहेत. किती आहे प्राइस? 15 युरो. 15 युरोज. आधी आपण साईज चेक करूया. तुझं सिंगल वाला डुवे आहे ना? डुवे सिंगल. ते कुठे कळतं पण? हे बघ, इथे सेंटीमीटर दिलेत. हे बघ, इथे 230 आहे. जेव्हा स्टार्टिंगला आलेलो तेव्हा हे असं घेतलेलं, कारण थंडी खूप असते, त्यामुळे ते यांचे जे ब्लँकेट्स आहेत, म्हणजे जे डुवे, ते खूप जाडं असतं. हे जेव्हा फर्स्ट टाइम आलेलो इथे तेव्हा पेनिस मधूनच घेतलेलं डुवे सुद्धा. किंग साइज 230 x 220 आहे. साईज कशी कळणार आता? हे काय? हे बेडशीट्स आहे ना? काय? पिलोच आहे. फ्लॅट शीट्स छान आहेत ना. डुवेचं बघूया. हे इकडे डुवेचे सेट्स आहेत. सगळं ठीक आहे. साईज म्हणजे 200 इंटू असं बघावं लागेल. बाहेर होतं, मी दाखवतो. चल, मी बघितलं. हे बघ, 200 इंटू 200. हे असं नको, हॉस्पिटल सारखं वाटतं. नाही, साईज सांगतोय. हे बघ, ब्रश, दोरे. तिकडे जे पाटी होती ना, त्यांचं मटेरियल थोडं चांगलं होतं यापेक्षा. वरचं पण छान आहे. पिंक आहे. कॉटन आहे ना? हा, हे कॉटन असतं 100%. 230 आहे पण एक किंग साईज आहे. हे थोडं छान वाटतंय. हे ना? हे छान आहे, पण साईजचं मी अजून शुअर नाहीये. 200 हे ब्लू पण एक छान आहे. हा, ब्लू सुद्धा एक छान आहे. तिकडे जी कवर्स होती ती वाली, ती थोडी प्रीमियम आहे तसं वाटतंय. हे जे प्लेन आहेत ना, हे पण एक छान आहे ना, ब्लॅक अँड व्हाईट. पण यामध्ये ती साईज बघ ना, हे थोडंसं आहे पण वेगळं आहे थोडं. यामध्ये साईज चेक कर एकदा. 200 इंटू 200 डबल. बरोबर आहे, 200 इंटू 200 डबल. त्यामध्ये साईज चेक कर 200 वाली. ओके. गाइस, एवढा वेळ चुकीची साईज समजत होतो. ऍक्च्युली जी साईज आहे डुवेची ती ही वाली आहे, सिंगल वाली. तर आता ह्या साईजेसच बघू. हे पण छान आहे. चल्या,
हे त्याच्यावर बघ जरा थोडं टेक्स्चर वेगळं आहे त्याचं. हा आहे छान. ठीक आहे, लिहून ठेवू. हातात काढून ठेव. अजून थोडं चेक करूया. अजून मला तरी मला वाटतंय इतकं की नाही आवडलंय. 135 सेंटीमीटर वाले थोडे कमी आहेत, सिंगल वाले. कारण जास्त तर किंग साईज, सुपर किंग आणि डबल वालेच दिसतात. मागे तर आम्हाला एकच मिळालं सिंगल 135 सेंटीमीटर वाला. तर एकदा जरा इथे बघू. हे थोडेसे असे प्रीमियम वाटतात. हे आहे इथे 135 पण हे सुद्धा प्लेन व्हाईट आहे. इथे आहे प्लेन व्हाईट आहे पण सिंगल सिंगल. हा गाईज हे बघा, इथे एक सिंगल आहे. महिला बोलवतो. सल्ल्या हे बाई इथे आहे. हे कसं वाटते बघी. खूप कमी आहेत कारण बाहेर त्या साईडला तर एकच मिळालं. हे बाई इथे एक आहे सिंगल, 12 युरोज. डुएल सेट. हा तुम्हाला तर कलर थोडासा हे वाटत असेल पण ऍक्च्युअल मध्ये थोडासा काय पिंकिश कलर आहे ना, कारण इथे लाईट्स आहेत त्यामुळे सगळं व्हाईट व्हाईटच वाटत असेल. एक छान आहे. सोड. डुवेसचं एवढंच सेक्शन आहे इथे आहे आणि जे मगाशी दाखवलं तिथे तिथे कुठचं नाही त्याचे लिहिलं असेल बघ ना. ते उलट कर परत ह्या साईडला फिरव. त्या पाहिजे दिलेलं असतं सिंगल वरती. यामध्ये काय इन्क्लूड करतात बघूया आपण. ठीक आहे, 1 पिलो केस, सिंगल डुए कव्हर सेट. एवढंच मेन्शन केलंय का? 1 पिलो केस ते बघ ना त्याने हे दिलंय पण ते वेगळ्याच लँग्वेज मध्ये, त्यांच्या लँग्वेज मध्ये आहे. कव्हर सेट म्हणजे फक्त ह्यात पिलो केस एक येतं आणि डुएचं कव्हर येतं. म्हणजे पिलो खूप लांब आहे, ते अशी ही नाहीये, शॉर्ट नाहीये. ठीक आहे, बघते. हातात घेऊन ठेव फक्त. हा कलर एक छान आहे. कलर छान आहे फक्त. आणि तिथे तर नाहीच आहेत सिंगल, आहे ते व्हाईट आहे पूर्ण. मला व्हाईट नकोच आहे कारण सगळं परत खराब होऊन जातो लगेच. इथे सुद्धा आहे सेक्शन आणि म्हणजे जे आवडतात कलर्स वगैरे पण त्यात ते साईज नाही आहे. 135 साईज खूपच कमी आहे. आम्हाला तर 2-3च पॅटर्न मिळाले फक्त. साईजेस नाही आहेत. बघ आता माझ्या असिस्टंटला काय आवडतंय ते बघू, काय चॉईस करतोय. तुला जसं केलंयस ना चॉईस तसंच मला हवंय. छान. काय म्हणते, त्यांच्या आवाजात काही आलंच नाही ऐकायला. तेव्हा जास्त व्हरायटी होती म्हटलं, आता कमी. म्हणजे सिंगल मध्ये सांगते, बाकी सगळं किंग साईज आणि क्वीन साईज मध्येच दिसतं. पण हे छान आहे, ते मटेरियल पण छान आहे ना. कॉटन आहे का ते की कसं आहे? मायक्रोफायबर वेगळं आहे थोडंसं. पण त्याच्यावरचं टेक्स्चर बघ जरा छान वाटतं. छान आहे. हेच घेऊया फायनल. एकदा इकडे बघून सांग फायनल. फायनल सांग इकडे बघून. हे फायनल आहे. अजून हे सुद्धा छान आहे.
काहीतरी आवडले असं वाटतंय. चला काय आहे पण ते रिडक्शन मध्ये आहे ते. कितीचं आहे? 10 युरोचं आहे ना. ओरिजिनल प्राइस 18 आहे. Superman? Superwoman? चला LV ची पर्स घेतलीस वाटतं. दाखव. उलटी कर. छान आहे ना. छान आहे. छान वाटते. किती? यामध्ये काय राहणार पण? कॉइन पर्स आहे. कार्ड्स आणि कॉइन्स. मग ही छान आहे जी मगाशी दाखवलीस. दाखवते. मगाशी ही काढली होती तिने. कुठे गेली? लगेच आली ती वाली. ही लाव. ही छान आहे मग. सिंपल. तर बंद होईल 10 मिनिट्स मध्ये. कव्हर तर घेऊन झालंय आता. छान आहे. कार्ड साठी छान आहे. हे बघ. आणि प्लस आपण इथे पण काहीतरी ठेवू शकतो. कितीला आहे माहिती आहे का? 6. आता जाऊया लगेच बाहेर कारण बंदच होईल आता लगेच 10 मिनिट्स मध्ये. ऑलमोस्ट बंद होत आहे ना. अनाउन्समेंट झाली. तर आपल्याला आता अजून एक दोन गोष्टी आहेत छोटी ती घ्यायची आहेत. आता काय घ्यायचं आहे ते तुम्हाला तिथे जाऊनच दाखवतो. ठीक आहे. चलो. आलो आम्ही बाहेर आणि जे मेन काम होतं ते तर झालंय. कव्हर तर घेऊन झालंय आणि आता बरोबर 7 वाजले. तर आता ज्या बाकीच्या गोष्टी होत्या 1-2 त्या घेऊ पटकन. आणि त्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवत होतो जाऊन. त्या घेऊन लगेच घरी. असिस्टंटला विचारूया तिला काही घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. चलल्या काय नको आहे. काही खायला वगैरे मदत केल्याबद्दल. माझ्या मनाने देऊ. ठीक आहे. ते बघूया काय मिळतं ते घेऊ मग. गाईस टूथपेस्ट संपलेली. टूथपेस्ट घ्यायची होती मग त्यासाठी आता लिडलला आलोय. तर आता कुठची घ्यायची बघूया. ही 2.99ची आहे आणि ही 3.99. इथे सुद्धा आहेत खाली. या थोड्या कमीवाल्या आहेत. 1.49च्या आहेत. तर ही ट्रिपल ॲक्शनवाली घेऊ. झालं एवढंच घ्यायचं होतं. आणि आज गर्दी सुद्धा खूप आहे कारण संडे आहे. तर आता पटकन जाऊया. मी कोलगेट घेईपर्यंत ही तिकडे बिस्किटच्या सेक्शनला आणि जाऊन बिस्किट वगैरे घेऊन आलो. ते काय आहे? टॉटीला चिप्स. आणि आज गर्दी तर खूपच आहे. असिस्टंटला काहीतरी खायला हवं होतं म्हणून आलोय. इस्तानबुल म्हणून एक आहे रेस्टॉरंट तिथे आलोय. तर आता चिली चिकन घेतलंय आणि चिकन मंडी एक आहे ती घेतली पार्सल. तर आता घेऊन जाऊन खाऊ छान. गाईस असिस्टंटला घेतलाय फायनली खायला. भूक लागले करत होता. तर आता पटकन जाऊया घरी आणि जाऊन पटकन जेवणात लगेच.
7:30 झालेत ना? 8 वाजले. 8 वाजले. काही जस्ट घरी आलो आहे आम्ही आणि जे आता पार्सल वगैरे आणलेलं ते मस्त आता सलोनी गरम करते आणि जे डुवेचं कवर आहे ते आता जेवण वगैरे झालं की आम्ही डुवेला घालू आणि कसं वाटतंय ते तुम्हाला नक्की दाखवतो. गाईज फायनली डुवे कवर घालून झाले. तुम्हाला थोडंसं असं व्हाईट वाटेल कारण व्हाईट लाईटमध्ये आत्ता, पण ॲक्च्युली हा थोडासा म्हणजे पिंक शेड आहे थोडा. पिंक शेड आहे, दिवसाचं छान वाटेल. डुवे कवर वगैरे सगळं घालून झालंय आणि सलोनीला कसं तरी बोलवून आणलेलं हेल्प करायला. त्याच्या हेल्पमुळे असं थोडंफार घातलं नाही तर एकट्याला जमलं नसतं कारण ते खूप असं मोठं आहे. तर आता सगळं झालं आहे. आता मी पण झोपतो, सलोनीसुद्धा झोपायला गेले. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये.